लातूर जिल्ह्यातील टीपीडीसी बैठकात पार पडली आणि सर्व आमदार जिल्ह्याचे मंत्री सहकार मंत्री मान्य सर्व आमदार खासदार सर्व माझ्या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर कलेक्टर मॅडम, एसपी सर, सीओ सर आणि आज आपल्या पालक सचिव जे आहेत त्या मनीषा म्हैसकर मॅडम या सुद्धा उपस्थित होत्या. सर्वप्रथम एक महत्वाचा विषय जो आहे तो बर्ड फ्लू बद्दलची माहिती थोडी आपल्याला देतो. मागच्या वेळेला 26 जानेवारीला मी आलो होतो, त्यावेळेला पण आपण विचारलं होतं बर्ड फ्लूच्या बाबतीत काय आहे. तर त्या दिवशी त्यावेळेला आपल्याकडे काही केसेस या नव्हत्या. त्याच्यानंतर साधारण 3 केसेस बर्ड फ्लूचे जे सॅम्पल्स होते ते पॉझिटिव्ह आले. मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी आणि 15-1 दिवस पण त्याचे 3 हे पॉझिटिव्ह आले. आपल्या उदगीर तालुक्यातले हे सॅम्पल होते. त्याप्रमाणे ज्या राज्य सरकारकडनं जे काही प्रिकॉशन्स आणि जे काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहेत ते घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आपण घेतल्यात. नुसतं आपण उदगीर तालुक्यापुरतं नाही तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सुद्धा आपल्या टीम ज्या आहेत त्या कार्यान्वित केल्यात. कुठून धोका किंवा प्रादुर्भाव होऊ शकतो याचा थोडंफार लक्ष ठेवून या सगळ्या आपली टीम जे आहे ते कार्यान्वित आहेत. घाबरायचं काही याच्यामध्ये कारण नाहीये आणि जिल्हा प्रशासनाचं पूर्ण याच्यावर लक्ष आहे आणि वेळोवेळी आता काही ठिकाणी ते कोंबड्यांचं वगैरे जे कलिंग ज्याला आपण म्हणतो तर ते करण्यात आलंय. अलर्ट झोन 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये करण्यात आले. वाहतुकीवर 21 दिवसाचे निर्बंध हे लावण्यात आलेले आहेत. 32 रॅपिड रिस्पॉन्स टीम ही आपल्या कार्यान्वित आहे. निर्जंतुकीकरण केलंय. त्याचबरोबर पोल्ट्रीची जी पिल्लं आहेत त्याचे अहवाल निगेटिव्ह आले तरी लक्ष ठेवून आहे आपण असे की त्यामुळे असं काही घाबरण्याचं नाही पण आपण याच्यावर लक्ष ठेवून आहे. आज डीपीडीसीची पण बैठक झाली. त्याच्यामध्ये पण आपण बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा केली. बरेचसे काही जिल्ह्याच्या दृष्टीने जे महत्वाचे विषय होते त्याचं पण सूचना चर्चा आणि जिल्हा प्रशासनानं पण जे केलं त्याचं आपण सगळे जे त्या आजच्या डीपीडीसीच्या घेतले. पहिलं तर मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्याचं जे काय ते योग्य पद्धतीनं अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्याबद्दल पहिल्या या निमित्तानं मी सांगू इच्छितो. आणि कलेक्टर मॅडम आणि सर्व विभागाच्या प्रमुखांनी याच्याकडे लक्ष द्यावं. 100 दिवसाचा जे आपला कार्यक्रम आहे तो झालाच पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही कुठेही हे नाहीये. सगळ्यांनी करावं ही सूचना दिली. बाकी आपण डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन जो आहे तो 100 कोटीचा एक केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व आमदार वगैरे सगळ्यांच्या मतदारसंघातली कामं जी आपण आहे ती या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन मध्ये घेतोय. ते 5 ट्रिलियनच्या इकॉनॉमी मध्ये आपल्याला जे करायचं पंतप्रधान मोदींचं हे योजना आहे त्या दृष्टीनं हा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन महत्वाचा आहे. गोखले इन्स्टिट्यूटनं जिल्ह्याचा सगळा अभ्यास करून हा प्लॅन आपल्याला करून दिलाय. त्याचं आपण अंतर्भाव जो आहे तो डीपीडीसी त्याच्यात केलाय. बाकी काही विषय आपल्या इथले महत्वाचे अजून जे होते ते म्हणजे सोयाबीनची खरेदी. त्याचं पण परवाच्या कॅबिनेट मध्ये मी आणि आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हा विषय मांडला. 6 फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आपला कोटा पण वाढवून देण्यात आलेला आहे आणि अजून लागला तर तो पण कोटा वाढवून देण्याचा निर्णय हे आपले सचिव देवराज साहेबांनी सांगितले की आपण वेळोवेळी खूप अडचण येणार नाही त्यामुळं त्याची गेले आता सुद्धा काही शेतकऱ्यांनी आपल्या तालुका संघाच्या नियुक्ती केली की
एखाद्या 6 फेब्रुवारी पण आपल्याला तारीख जी आहे ती कमी पडेल, पण या बाबतीत आपण परत एक आढावा घेऊ, कारण शेवटी तारखा वाढवायच्या म्हटलं तर केंद्र सरकारशी थोडं आपल्याला या गोष्टीवर हे करायला लागतं, त्यामुळे तुमचं थोडं पुढचं जे आहे ते कसं होत आहे त्या दृष्टीने आपण निर्णय योग्य वेळेला परत घेऊ. त्याचबरोबर बरेचसे हे पुढं तुरीचं पण एक हे होईल, त्याचं पण थोडं आपण प्रस्ताव पाठवले. हे साधारण 74,000 हेक्टरचा पेरा तुरीचा आहे. अपेक्षित उत्पादन जे आपल्या प्रशासनाचे ते 10 लाख क्विंटलचे आहे आणि नाफेड मार्फत 16 खरेदी केंद्रांचा प्रस्ताव हा आपण शासनाकडे सादर केलेला आहे. त्यामुळं याचं लवकरात लवकर मान्यता ही मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काही सगळ्यांच्या याच्याबरोबर काही गोष्टी आपण आता डीपीडीसी मध्ये करतोय. त्यामध्ये गाव ते स्मशानभूमी असंही केलंय, त्याच्यासाठी लागणार शेड जागा याचं आपण सगळे करतोय. मंत्रालयाच्या धर्तीवर जिल्ह्यातील शासकीय कार्यालय मध्ये बायो टॉयलेट आपल्याला करता येते, म्हणजे करणं हा एक आपला एक प्रस्ताव आहे. शासकीय इमारतीमध्ये खर्च कमी व्हावे म्हणून ऑनग्रीड सोलरचे बसवण्याचा एक हे. त्याचबरोबर शासकीय महाविद्यालयामध्ये MRIचं आपण त्याच्यासाठी स्टेटच्या याच्यातनं आपण हे केलंय. असे बरेचसे आहेत, म्हणजे आपल्याला शहरातील CCTVचा पण एक प्रस्ताव आहे की गुन्हेगारी थोडी रोखण्यासाठी SP साहेबांचे होते की शहरामध्ये CCTVची जी जुनी यंत्रणा होती ती काही आता फार काही उपयोगाची राहिलेली नाही, त्यामुळे नवीन यंत्रणा उभी करावी. त्याचं एक आपण हे करतोय की त्याला गुन्हेगारी ही थोडीफार आटोक्यात राहण्याकरता किंवा त्याच्यावर निर्णय येण्यासाठी CCTVचं जर लक्ष राहिलं तर त्याचा फायदा होईल. बाकी बरेचसे आहेत, आपल्याला ती माहिती थोडी लेखी स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल. गाव तिथे थोडा असं पैसे होते की दवाखान्यात पिण्याच्या पाण्याचे हौद असू देत, मोजे साखर आहे ते जवळपास 100 एकर जमिनीवर हरणांसाठी वन विभाग संरक्षित करण्याचा विचार असू दे. अजून बरेच नगरपालिकांमध्ये नाला सफाई मशीन पुरवणे, प्लास्टिक कचरा ग्रॅन्युल मशीन पुरवणे, नगरपालिका सार्वजनिक पथदिवे देखभाल दुरुस्ती, हायड्रॉलिक लॅडर वगैरे उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा ते वायू प्रदूषण गुणवत्ता तपासणी प्रणाली विकसित करणे, असे बरेचसे काही आमदारांनी पण सूचना दिल्या. एक डीपीच्या बाबतीत सगळ्यांनी सूचना दिल्या, तर त्या बाबतीत पण जास्तीचा निधी आपण डीपी साठी उपलब्ध करतोय. त्याच्यामध्ये डीपी इतर मोठ्या याचे बसवावे, 65चे आता डीपी किलोवॅटचे आता उपयोगाचे नाहीत, 100चे बसवावे कारण ते सारखे उडतात, तर त्याचं पण आम्ही हे केलंय. विमानतळाचा एक प्रश्न आहे, विमानतळ पण आपण हँडओव्हर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न आपले चालू आहेत. ते परत हँडओव्हर करून त्याचं लायसन्सिंग होणं आणि मग ते परत कार्यान्वित होण्याच्या दृष्टीनं आपल्याला हे करायचंय. त्याचा एक विषय झाला. बाकी उदगीर येथील सिव्हिल हॉस्पिटलचा पण आपला बऱ्याच तो एक विषय राहून गेला. सॉरी, सिव्हिल हॉस्पिटलचा आपल्या बऱ्याच वर्षाचा विषय. परवा 26 जानेवारीच्या मी आढावा बैठकीत पण कलेक्टर मॅडमनी आणि आमदारांनी पण अभिमन्यू पवार साहेब वगैरे मला भेटले होते, त्यांनी पण हा विषय केला होता. तर यासाठी परवा आमची डीपीडीसी म्हणतो मी, आमची जी कॅबिनेट मीटिंग झाली त्यावेळेला मी स्वतः मुख्यमंत्र्यांना अजितदादांना पत्र दिले, त्यावेळेला लागणारी 3 कोटीची रक्कम ही तातडीनं उपलब्ध व्हावी आणि त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या आताच्या मार्चमध्ये 3 कोटीची रक्कम आपल्याला उपलब्ध होतीये आणि डीपीडीसी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न हा त्याच्यामुळं मार्गी लागलाय किंवा संपलेला आहे. हा जो जागेचा प्रश्न होता असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. मग हे सकाळी आता थोडं मी सकाळी आज रात्रीच्या ट्रेननं आलो,
त्यावेळेला पण येताना मी ज्या रोडनं आलो थोडंफार मी येताना बघितले की बरेच लोक वॉकला, महिला, वयस्कर लोक, तरुण मुलं मुली वॉकला, पळायला वगैरे त्या आपला जो ह्याचा रोड आहे त्या ठिकाणी पण स्ट्रीट लाईटचं जरा कमतरता दिसते, म्हणजे बंद होत्या. त्याची पण मी आता मीटिंग मध्ये आपली ह्याच्या सूचना दिली आहे, आयुक्तांना दिली आहे आणि MSCB ला पण दिले की ज्यांच्या कोणाच्या ताब्यातल्या असतील किंवा हे असेल ते त्या स्ट्रीट लाईट सुरू झाल्या पाहिजे. कारण लोक सकाळी मोठ्या प्रमाणावर वॉकला असतात, महिला वॉकला असतात, मुलं मुली वॉकला असतात. त्यामुळं त्याचं एक सगळ्यांनी दुरुस्ती वेळच्या वेळी करावी आणि सर्व स्ट्रीट लाईट ज्या आहेत या सुरू असल्या पाहिजेत याची खबरदारी घ्यावी. जलजीवन मिशनच्या बाबतीत पण आम्ही हे करतोय, त्याची एक बैठक लवकरात लवकर गुलाबराव पाटील साहेबांच्या याच्यात सर्व जिल्ह्यातील आमच्या सहकारी आमदारांना, खासदारांना घेऊन हे करतोय. बाकी बुद्ध विहार आपण संजयजी बनसोड साहेबांनी त्यांच्या इथे केलं, त्याचं थोडं मेंटेनन्सचा विषय, त्याचं थोडं मेंटेनन्सला काही प्रस्ताव करून निधी कसा देता येईल हा प्रयत्न आहे. पानगाव रस्ता, त्याचबरोबर आपला लातूर बार्शी रस्ता, दोन्ही रस्त्यांची कामं NHI कडनं चालू आहेत आणि या कामांचं थोडं कामं लांबच चालू आहे, त्यामुळं आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागते. तर आताच म्हैसकर मॅडम पण होत्या, त्या माझ्या विभागाच्या सचिव पण आहेत आपल्या काय म्हणा आपल्या सार्वजनिक विभागाच्या. तर त्याची पण बैठक आम्ही लवकरच एक मुंबईमध्ये लावतोय. NHI ची प्रमुख अधिकारी आणि आपले आणि त्याचबरोबर म्हैसकर मॅडमनी पण आपले साळुंके जे आमचे सचिव आहेत रस्त्याचे त्यांना सूचना दिल्यात की इथं ऑन फील्ड येऊन या रस्त्यांची काय परिस्थिती आहे ती बघावी आणि त्याप्रमाणे त्या बैठकीला तो रिपोर्ट जो आहे तो त्यांनी हे करावा. त्याचबरोबर अभिमन्यू पवारांनी जे पॉवर ऑन व्हील ही एक नवीन संकल्पना मांडली, तरतूद करणं, म्हणजे याचं मी परवा 26 जानेवारीला मी त्याचं काय म्हणतो प्रात्यक्षिक म्हणा किंवा स्वतः बघितलं आणि मी सातारच्या DPDC मध्ये पण हा विषय मांडला किंवा अशा पद्धतीनं इथं लातूर मध्ये केल्या याची माहिती घ्यावी. अभिमन्यू पवारांच्या कलेक्टर मॅडम कडनं आमच्या सातारच्या कलेक्टरनी म्हणजे कारण अतिशय उपयुक्त असं आहे. DP झाल्यानंतर शेतकऱ्याला लाईट नसती, त्याची अगदी ऊसाचे लागण असेल या गोष्टी, त्याची पेरणी वगैरे पाणी कसं होतं, नवीन DP येतोपर्यंत वेळ लागतो, पिकं जळून जातात. त्यामुळे हे जर आपण करू शकलो तर आज आपल्या इथं सुद्धा याला सुद्धा तरतूद व्हावी अशी अभिमन्यू पवारांनी पण मागणी केली होती. तसं पण आपण जास्तीत जास्त तरतूद कशी करता येईल हा प्रयत्न आहे. आमचा थोडा प्रयत्न आहे की प्लॅन जो आहे आपला तो जास्तीत जास्त निधी हा DPDCच्या प्लॅनला उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मागणी आपली तशी बरीच मोठी आहे, पण जास्तीत जास्त निधी हा फायनान्स विभागाकडनं आपल्या लातूर जिल्ह्यासाठी कसा उपलब्ध होईल हा आमचा प्रयत्न आहे. पालकमंत्री म्हणून माझा तर आहे, माझ्याबरोबर असणारे माझे सर्व सहकारी आमदार, माजी मंत्री, तसे आपले विद्यमान मंत्री महोदय बाबासाहेब पाटील आमचा सगळ्यांचा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही अजितदादांकडे या बाबतीमध्ये पाठपुरावा करू. तर हद्दीच्या वादामध्ये काही विकास भागाचा विकास रखडलेला आहे, त्यावर काही आपलं धोरण काही आहे का? हद्दीच्या म्हणजे कशाचं आपण म्हणजे जिल्ह्याच्या याच्यावरनं म्हणताय का? ते माझं थोडं सूचना महानगरपालिकेच्या आणि बाहेरची पण जी काही यंत्रणा असतील समजा हद्दीच्या बाहेर की अगदी महानगरपालिकेनं पण थोडं बाहेर जाऊन काम केलं तर ती काही चुकीचं नाही आहे. शेवटी लोक आपले ठीक आहे त्याला काही परवानग्या वगैरे घ्यायला लागतील, थोडं महानगरपालिकेनं आयुक्तांनी पण तसंही करावं. आपल्याला लावून असलं थोडं काम केलं मग लाईटचं असेल, स्वच्छतेचं असेल, या गोष्टी केल्या तर त्यात चुकीचं काय नाही. शेवटी लोक आपलीच आहेत, राहणारी लोक तिथं आपलीच आहेत, ती शहरामध्ये जातात. हद्द म्हणजे असं काही म्हणजे भारत पाकिस्तान बॉर्डर नाही की त्यामुळं थोडंफार सामंजस्यपणा ठेवून अधिकाऱ्यांनी काम करावं अशी माझी नक्की सूचना आहे. कलेक्टर मॅडमनी पण त्याच्या थोड्या सूचना सगळ्या की अगदी बोट ठेवूनच काम करू नये. थोडं आता स्ट्रीट लाईट आहेत महानगरपालिकेच्या बाहेर असल्या
थोडी महानगरपालिकेची काम करायची कपॅसिटी मोठी असती, ग्रामपंचायती जरा तेवढी कपॅसिटी नसते, पण थोडंफार महानगरपालिकेनं हातभार लावावा. तर काही चुकीचं आहे किंवा बेकायदेशीर आहे असं नाही, आणि आपण ते जस्टिफाय करू किंवा करणं गरजेचं होतं म्हणून आपण केलं. मग जरा तसं महानगरपालिकेनं थोडं हे ठेवावं. माझी सूचना आहे, आम्ही तशा सूचना अधिकाऱ्यांना पण घेऊ. नाही, महापालिकेमध्ये ड्रेनेजचं काम चालू आहे, पण ते अत्यंत तंत्रशुद्धता त्यात नाहीच. मजूर लोक ते पाईप बुजवतात आणि त्याचं काय त्याचा स्लोप कुठं असायला पाहिजे. आता सांडपाणी प्रक्रियाचं उद्योग प्रकल्प ज्या ठिकाणी करायचा आहे ती जागा निश्चित नाही, आणि 90 किलोमीटरचं काम आपल्याकडे झालेलं आहे, आणि तिथं महापालिकेचा एकही संबंध जबाबदार अधिकारी नसतो, आणि जे भूमिगत गाडलं गेले हे सगळं पूर्णपणे गैर आहे किंवा चुकीच्या पद्धतीने. आणि आपले जे दौरे असतील ना, तुम्ही अचानक अशा काही कामाला भेटी निश्चित द्यायला पाहिजे. म्हणजे इथं आता आम्हाला कागदावर सांगितलं तर अजिबात ते चालायचं नाही. मागचा अनुभव तर आमचा असा आहे की नाहीच, आणि अधिकारी जिल्ह्यातले कोणीही दिसत नाही, जबाबदार अधिकारी आहेत ना आपापल्या ऑफिसमध्ये. त्या संदर्भात आपण त्यांना सक्ती करायला पाहिजे. लोक येतात ग्रामीण भागातून, साहेब नाही म्हटलं की निघून चालले. सर्व आपण म्हणतो त्या अधिकाऱ्यांनी आपल्या ऑफिसमध्ये लोकांना आणि जे काय असलेल्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित असलंच पाहिजे. दिलेले जे काही त्यांचं टायमिंग आहे, दिवस आहे, त्याप्रमाणे त्यात काही म्हणजे कुठली त्यात कारण किंवा हे चालणार नाही. ठीक आहे, बाहेर बैठका असल्या, मीटिंग असली तर समजू शकतो तेवढ्या पुरतं. दुसरी गोष्ट, आयुक्तांनी पण थोडं जे साहेबांना लक्ष द्या. ते जे अंडरग्राऊंड अंडरग्राऊंडच म्हणतात ना, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं चालू किंवा तिथं टेक्निकली आपली माणसं असावीत, आणि जे काही एसटीबीच्या जागेचं आपण जे बरोबर आहे ना, आपण एसटीबीतच बोलतो, त्याचं पण थोडं आयुक्त साहेब आपण हे करा. काय जागेची काय अडचण असेल किंवा इतर विभागाची काय परवानगी पाहिजे असेल जरा ते थोडं बारकाईने लक्ष द्या, कारण उगाच त्याच्यामध्ये हायवे नको एवढाच विषय. उजनीचं पाण्याचं जे डिव्हिजन आहे आपण अनेक वर्षापासून आलेलं आहे, अजून पण पूर्ण झाले नाही, यावर आपलं काय मत आहे? त्याचा आता सर उजनीच्या पाण्याचा विषय जो आहे हे आपल्याला थोडं इरिगेशन विभागाला घेऊन या योजनेबद्दल शासन पातळीवर काही निर्णय किंवा काही बैठक होणं गरजेचं आहे, तर ती आपण लवकर लावू. मग गिरीश भाऊ असतील, मला वाटते त्यांच्याकडे आता नाही, उजनी मला वाटते राधा विखे पाटलांकडे आहे, तर विखे पाटील साहेबांशी नक्की या बाबतीमध्ये बैठक घेऊन त्याच्यावर जे काही उपाययोजना करायला लागेल, किंवा उपाययोजना म्हणण्यापेक्षा जी योजना प्रस्तावित होती किंवा जी आहे ती मंजूर किंवा त्याला लागणारे जे काही टेक्निकल ज्या काही गोष्टी असतील त्या आपण जरा त्यांच्याशी करून घेऊ. कारण आजच्या बैठकीमध्ये त्या याच्यावर काय फार आम्ही आढावा काय त्याचा घेतला नाही. मी पण अजून काय आढावा घेतलेला नाही, आपल्याला काही वस्तूची सांगायला हरकत नाही, पण उजनीचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मी पण अजून काही आढावा घेतला नाही. पण आपल्या आता मी आज आणि उद्या पण येतो दुपारपर्यंत इरिगेशन विभागाकडनं थोडा आढावा मी त्याच्या बाबतीत घेईन, आणि पुढे मग त्याचं नेमकं कुठं अडकले, काय अडकले ते जरा समजून घेऊन मग त्याच्यावर म्हणजे निर्णय किंवा आपण त्याच्यावर बोलू. शासकीय खरेदी केंद्रांचा जो विषय आहे, तुम्ही आता मुदतवाढ दिली आहे, पण वेगवेगळी कारण सांगून हे केंद्र बंद पडतात. कधी बारदाना नाही, कधी सुतळी नाही, असं हे वर्षानुवर्ष होते. आजचं नाही आहे, गेल्या 15-20 वर्षापासून ही स्थिती आहे. आपण जरी जे टार्गेट दिलं ते पूर्ण केलं असलं तरी मोहराल होणारं उत्पादन आणि आपण खरेदी करणारी जी यंत्रणा ती अतिशय प्रमाणात व्यस्त आहे. मग आता सोयाबीनचं असं झालं म्हणून तुम्ही तुरीचं जरी नियोजन केलं असलं तरी जेव्हा तूर येते तेव्हा अडचणीत येतात लोक, आणि भाव पडतात आणि शेतकरी अस्वस्थ होतो, त्याची कोणी दखल घेत. आणि ते सर्व्हर काहीतरी काय ते नेहमी डाऊनच असतं. बारदानाचा विषय थोडा अडचणीचा झाला होता आपण म्हणता येईल, पण त्यावर पण पणन विभागाला मला वाटतं जुनं बारदान जे आहे ते त्यांनी थोडं उपलब्ध केलं होतं. एक सर याच्यामध्ये आपण म्हणता येईल लक्षात आलं तर मुख्यमंत्र्यांनी एक परवा एक निर्णय घेतलाय किंवा पणन विभागाला, मी एक दुसऱ्या बैठकीसाठी तिथं होतो, मी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी एक सूचना दिल्या पणन विभागाला, जयकुमार रावल साहेब त्या ठिकाणी होते, की हे दरवर्षीच नियोजन आता झालं पाहिजे. हे एवढ्या पुरतं नाही, किंवा सोयाबीन पेरा सुरू झाला
की त्याची खरेदी करा. तर त्यांनी सूचना दिल्या सीएम साहेबांनी की दरवर्षीच कायमस्वरूपी ती यंत्रणा तिथं तुम्ही तयार करून ठेवली पाहिजे. मग तुमचे खरेदी सेंटर्स असतील, तिथं लागणारा स्टाफ असेल, आता सर्व्हरचा विषय आपण म्हटलं ते असू दे किंवा बारदाना असू दे, दरवर्षाचं या सगळ्या गोष्टींचं त्यांनी सूचना दिल्या की हे तुम्ही दरवर्षीची कायमस्वरूपी ही तयारी आता इथून पुढे ठेवायची, तात्पुरती तेवढ्यापुरती नाही. सोयाबीन जे आहे, सोयाबीनचं उत्पादन महाराष्ट्रात सर्वाधिक लातूर जिल्ह्यामध्ये होतं आणि सरकारनं उद्दिष्ट ठरवून दिलं. म्हणजे आता 12,74,000 क्विंटल म्हणजे खरेदी झाली की बंद करून टाकलं. म्हणजे उद्दिष्ट जर ज्या जिल्ह्याचं सोयाबीनचं, लातूरचा जिल्हा सोयाबीनचं उत्पादन जास्त आहे तर त्यांना उद्दिष्ट याच्यावर आपल्याला आताच उद्दिष्ट वाढवून दिलं गेलंय. आणि आपले देवराज साहेब आपले जे आयुक्त सचिव आहेत त्यांनी आज सुद्धा आम्ही सकाळी ज्यावेळेला इकडे याच्याने थोडी चर्चा करत होतो कलेक्टर पॅड वगैरे, त्यावेळेस सुद्धा देवराज साहेबांनी सांगितले अजून लागलं तरी आम्ही तुम्हाला उद्दिष्ट वाढवून देतो, आम्ही काय त्याच्यावर हे नाही. फक्त तारीख आता जी 6 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला दिली आहे, त्याच्या पुढे जायचं असेल तर थोडं आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची हे करायला लागतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने एक तारीख वाढवली पाहिजे. तर आता आपल्याला 6 फेब्रुवारी पर्यंत त्यांनी उद्दिष्ट आपल्याला वाढवून दिले, अजून लागलं तरी वाढवून देऊ म्हणून त्यांनी मान्य केलं. शेतकऱ्यांचे होते, शेतकरी सरकारचं उद्दिष्ट म्हणून पेरणी करत नाही ना, त्यावेळेस त्या काळामध्ये शेतकऱ्यांची जी बेदारी होते वगैरे अशा काही गोष्टी आहेत. आपल्याला आता आपण उत्पादन जोपर्यंत म्हणजे काय म्हणायचं आवक चालू होत नाही तोपर्यंत आपल्याला उत्पादन किती होते त्याचं टनेज वगैरे ह्या गोष्टी काय लक्षात येत नाही. आता या वर्षी एकदम विक्रमी उत्पादन आपल्याला मिळायला लागले आणि चांगली गोष्ट आहे. शेवटी शेतकऱ्याला जेवढं जास्तीत जास्त उत्पादन मिळेल तेवढी चांगली आहे. तर यावर्षी त्यामुळे आपण त्याच्यामध्ये वेळोवेळी थोडे घेऊन टार्गेट जे आहे ते जे कोटा किंवा काय जे आपण म्हणतो ते आपण वाढवून घेऊ आणि शासनाची त्याची तयारी आहे. म्हणजे शासन काय त्याच्यावर एवढं झालं तर असं विचार नाहीये, शासनाची तयारी आहे. यावर्षीच्या आपल्या प्लॅन मध्ये नाविन्यपूर्ण योजनेत काय करायचं ठरवलं? एक सर मेन म्हणजे एक तर स्मशानभूमीचं आपण एक थोडं बारकाईने करतोय. म्हणजे स्मशानभूमी ही एक महत्वाची आहे त्यामुळे ते एक आपण हे करतोय. दुसरं एक मॉलचं म्हणा किंवा आपलं पॉवर ऑन व्हीलचा एक विषय आहे, त्या गोष्टी आपण बऱ्यापैकी त्या ह्याच्यामध्ये धरल्या आहेत. त्याच्यात पुरावे दिलेले भ्रष्टाचार सिद्ध झाला तरी अद्याप कारवाई नाही. 18 दिवस झाला एक उपोषण करता याच्यावर कारवाई हो म्हणून उपोषणाला बसलेले आहे तरी तर पुरावे पण आहेत सर. थोडं प्रेस झाल्यानंतर आपण मला ते डिटेल द्या आपण त्याच्यावर. सर महामित्र रस्त्यांची खूप अडचणी जानवळमध्ये, अरे प्रेस बोलू द्या ना, प्रेस बोलते सर. जानवळमध्ये पश्चिमी आणि कारवानी अश्वान जाती सर्व दूर प्रसिद्ध आहे आणि इव्हन US मध्ये सुद्धा इथून पिल्ले गेलेले आहेत. आणि या जाती ज्या आहेत या जातीला ज्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन केलं पाहिजे तसं संगोपन केलं जात नाही आणि त्याच्यामुळे त्याला एक सायंटिफिक टच आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि नाविन्यपूर्ण योजनेमध्ये हा प्रस्ताव दिलेला आहे तर त्या प्रस्तावाचं काय नेमकं झालं की सांगा. आपण आता जर म्हणजे देवणी गाईचा आपण प्रस्ताव केलाय त्याच्यामध्ये ते म्हणजे काय म्हणतो आपण देवणी वळूच त्याचं आपण आपण जे त्याचं म्हटलं कारवानी आणि त्याचं आपण आता थोडं करू. आता ऑलरेडी आहे प्रस्ताव आहे आपल्याकडे दाखल आहे आणि नाविन्यपूर्ण योजनेमध्ये त्याला 9-10 लाखापर्यंत हो आपण त्याला डीपीसी कशी तरतूद आपल्याला वाढीव मिळेल. हॅलो सर एक मिनिट सर त्यांचं सर महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी नवीन विद्युत कनेक्शन बंद आहे आणि सोलार ऑनलाईन केल्यानंतर 1 महिना 2 महिने वेटिंग लागत आहे आणि वेटिंग लागल्यानंतर समजा फॉर्म सिलेक्ट जरी झाला तरी कंपनी निवडीसाठी ऑप्शन येत नाही आणि ज्यांचं सोलार बसवलेलं आहे त्याच्या 250 फुटाच्या खाली जे आहे ते त्याला परवानगी नाही. त्याच्यामुळं ज्यांचे 500 फुटाचे बोर आहेत त्यांचं पाणी वर येण्यासाठी थोडे आपण म्हणताय जर ही आता मीटिंग मध्ये पण चर्चा झाली. आमदार साहेबांनी अभिमन्यू सगळ्यांनी विषय मांडले
या बाबतीत आता काय झालं की पॉलिसी डिसिजन सोलरचा राज्यभर झालाय. आता आपल्या इथं ज्या अडचणी येतात त्या आम्ही आता एसी नाही केले किंवा तुम्ही ज्या फील्डवर अडचणी येतात सोलरचं हे केल्यामुळे आता सरकारनं तर निर्णय घेतले की शेतीच्या ह्याला दिवसा लाईट मिळाली पाहिजे त्यामुळे 100% सोलरवर जायचं. आता एक मिनिट एक उद्या मग तुम्ही तर या बाबतीत आम्ही त्यांना सूचना आता दिल्यात की आजच्या डीपीडीसीचा उल्लेख करून याच्या एक तुम्ही ज्या अडचणी येतात त्या तुम्ही एक प्रस्ताव किंवा एक माहिती द्या किंवा ह्या अडचणी येतात. जसं तुम्ही बोरचं म्हटला तसं मगाशी अभिमन्यू पवार साहेबांनी त्यांच्या इथल्या तलावाचा विषय मांडला होता की तलावावर त्या पाणी उचलायचं म्हटलं तर सोलरची तिथे यंत्रणा बसवायला शक्य होत नाही. असे काही हे आहेत किंवा इथं प्रॉब्लेम आहेत. आता आमच्या इकडं आमच्या जिल्ह्यामध्ये काय होते डोंगरी तालुका आहे. डोंगरी तालुक्यामध्ये उन्हाचं जेवढे पाहिजे तेवढं आम्हाला मिळत नाही त्यामुळे तिथं ते विषय हे प्रत्येक जिल्ह्याचे जरा जरा वेगळे विषय आहेत. पण याचं आता थोडं आपल्याला सरकारकडे परत एक पाठपुरावा जरा कळवायला लागेल किंवा ह्या अडचणी येतात आणि मग त्याला टेम्पररी का होईना सोल्युशन जे लागेल ते तात्पुरतं आम्हाला इथल्या इथं करण्याचे अधिकार द्यावेत. आता थोडं पॉलिसी असल्यामुळे जरा वेळ लागेल पण काढू त्याच्यात. शेवटचा प्रश्न संगोया इंगोया अंतर्गत जी योजना राबवली जाते ती रेणापूर तहसील अंतर्गत हजारो नाही तर 5 ते 6 हजार जे बोगस लाभार्थी त्या ठिकाणी लागले. जवळपास 3 वर्ष हे प्रकरण लावून धरले तरी सुद्धा अहवाल दोषी असताना देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. कारवाई करण्यासाठी पुराव्यानिशी तक्रारी दिलेल्या आहेत. आणि दुसरा एक ह्याला लागून प्रश्न रेणापूर तालुक्यातील धवेली गाव आहे 3 वर्षापासून दलित समाज स्मशानभूमीसाठी झटतोय. आज इथे गेटला लोक येऊन थांबले निवेदन देण्यासाठी. आज गावामध्ये ग्रामसभा झाली तर पोलीस प्रोटेक्शन मध्ये सभा झाली ती ग्रामसभा. सर याच्यावर तर गांभीर्याने खूप गरजेचं आहे. आम्ही स्मशानभूमीला आता आपल्याला सांगितलं जसं आम्ही जागा असू दे त्याचं शेड असू दे वेटिंग शेड असू दे इव्हन मी म्हणलं जागा खरेदी पण असू दे त्या सगळ्याची आपण तरतूद धरली आहे. आणि आपण जसं म्हणलं की बाबा तिथं सुद्धा जे काही मागासवर्गीय समाजाचं असेल त्याला आमच्या प्रशासनाकडनं जी काही जागा लागणं खरेदीची वेळ आली तरी आम्ही ती खरेदी करून तिथं स्मशानभूमीचं करू. हॅलो आपण घेऊन ठेवा मागे त्याचं पण जे काय असेल ते आपल्याकडे जे संजय गांधीचं जे काय आपण हे देत आहे तसं थोडं द्या आमच्याकडे. आम्ही त्याची आपण कुठल्या तर थोडा उच्चस्तरीय याच्याकडनं चौकशी आपण त्याची 100% करू. सर शहर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीचा आपण प्लॅन केला त्याबद्दल आपलं धन्यवाद. पण शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि तो सुटत नाही त्याबद्दल प्लॅनिंग व्हावं. त्याचा विषय त्याच्याबद्दल पण अभिमन्यूंनी हे केलं. शिवाजी महाराजांच्या त्या चौकामध्ये बरीच वाहतूक कोंडी वगैरे होती तर त्या बाबतीत पण थोडं आता तिथं काय करायचं दोन्ही तिन्ही यंत्रणा पोलीस पीडब्ल्यूडी आणि ट्रॅफिक पोलीस त्यांच्या माध्यमातून आपण थोडं हे करायचं ठरले किंवा उपाययोजना काय करायच्या थोडं आम्हाला अभ्यास या यंत्रणेला करू द्या उपाययोजनेचा. पण त्याच्यावर काय हे करायचं आपण ठरवू. आतापर्यंत आपण अभिमन्यू पवार यांचं अनेक वेळा नाव घेतलं. नाही असं काय नाही किंवा आपल्या अपशिष्टीमध्ये आम्हाला निवेदन द्यायचं आहे तर कुठल्या आमदाराकडे निवेदन द्यायचं असं काय नाही. जर आपण पत्रकार आहात समजा आपण एका दिवस ऐका की आपण पत्रकार आहात एका दिवस आपण सुट्टीवर असलं तर असं काही कोण ऍबसेंटी मध्ये बातमी दुसऱ्याकडे जात नाही असं काय नाही. आणि अभिमन्यू आता हे 2 विषय म्हणजे आता बाकीच्यांनी पण मांडले संभाजी निलंगेकर पाटलांनी पण इरिगेशनचे काही तलाव आहेत त्याचे दुरुस्तीचे विषय मांडले. संजय बनसोडने त्यांच्या इथलं आता जे आपलं हे मोठं त्यांनी बांधलंय आपलं बौद्धविहार त्याचा एक मेंटेनन्सचा विषय. तर आता हे विषय चर्चा झाले नाही म्हणून यांची नावं घेता आली नाही. आता ज्यांनी मांडले त्यांचं नाव घेतलं त्यामुळे अरे अजून तर काय अजून तर काय सरकारनं सहपालकमंत्री पद इथं जर काही केलं नाही केलं तर आपल्याला आम्ही नक्की करू की बाबा असं काय झालं. पण आता तर नाही त्यामुळे तसं काय नाही. आणि काळजी करू नका. मी परवा पण सांगितलं होतं की मी येत राहणार. मी काय मीटिंग पुरता किंवा नुसतं ऑनलाईन येऊन जाईन असं काही नाही.
तेव्हा आपल्याला मला भेटायला बोलायला भरपूर वेळ आहे आणि येत राहणार मी इथं फिजिकली येऊन हे करणार. आता पुढची आमची ठरली आहे, पुढे एक संभाजीराव म्हणले की पुढची माझ्याकडे एक बैठक घ्या, संजयजींनी केले की माझ्याकडे बैठक झाली पाहिजे. तेव्हा आम्ही आता नुसतं जिल्ह्यात नाही तर त्या मतदारसंघात सुद्धा त्या सुद्धा बैठका ज्या असतील डीपीडीसीच्या तर तिकडं कशा घेता येईल किंवा इतर काय असेल त्या तिकडं कशा घेता येईल आपलं नियोजन चालू.